नमस्कार. नेहमीप्रमाणे आजचा देखील व्हिडिओ खूप भन्नाट आणि युजफुल असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा. तर आज आपली पहिली ट्रिप अशी आहे की मोबाईल चार्जरसाठी. बरेचदा आपल्याकडे मोबाईल चार्जर आपण लावतो, परंतु प्रत्येक बोर्डच्या जे शेजारी मोबाईल ठेवण्यासाठी जागा नसते. आपण काय करतो की मोबाईल चार्जिंगला लावून चार्जरच वरती ठेवून देतो, परंतु त्यामुळे काय होतं, मोबाईल खाली पडण्याची शक्यता असते आणि समजा जर मोबाईल खाली पडला तर त्यामुळे आपले खूप मोठे नुकसान या ठिकाणी होऊ शकते. परंतु आपण आज या ठिकाणी एक ट्रिक्स घेऊन आलेलो आहोत. बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला एक प्लास्टिकच्या बॅगमध्ये छोटीशी पिशवी असते, त्यामध्ये मोबाईल ठेवायचा आहे आणि या चार्जरच्या समोरून तुम्हाला पिशवी अशी अडकून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला चार्जर स्विच बोर्डला लावायचा आहे. बघू शकता आहे की नाही मजेदार आणि अशी युजफुल अशी टिप्स बघू शकतात. अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल चार्जर जर लावलं तर तुमचे मोबाईल देखील व्यवस्थित राहील आणि यापासून मोबाईलला काही होणार नाही. तर चला, यानंतरची आपली दुसरी टिप्स अशी आहे की किचनसाठी. आता बऱ्याच महिला, आता पावसाळा म्हटलं की पाण्यामुळे हे जे लायटर असतं ते बंद पडतं आणि बऱ्याच महिला हे फेकून देते, परंतु या ठिकाणी आपण हे लायटर फेकून देणार नाही आहे. रोजच्या वापरामुळे किंवा पाणी गेल्यामुळे हे लायटर चालत नाही. बऱ्याचदा त्यामध्ये पाणी गेल्यानंतर ओलावा तयार होता आणि पावसाळ्यामध्ये तर असे प्रॉब्लेम नक्कीच येत राहतात, परंतु आपण या ठिकाणी काही उपाय करणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने या बर्नरवरती आपण स्वयंपाक झाल्यानंतर हे जे लायटर आहे अशा पद्धतीने ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे बर्नर गरम असल्यामुळे हे लायटर जे आहे याला जी पाणी आतमध्ये गेलेलं जे पाणी असते ते सुकण्यास मदत होते आणि आपले लायटर जे आहे ते व्यवस्थित चालण्यास या ठिकाणी मदत होते. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला. अशी ट्रिक्स तुम्ही नक्की यूज करा, तुमचा नक्की या ठिकाणी फायदा होणार आहे. त्यानंतरची आपली शेवटची आणि महत्त्वाची जी टिप्स आहे ती म्हणजे जे गॅसचे बर्नर असते त्यासाठी. आता बऱ्याचदा आपले गॅसचे बर्नर रोजच्या वापरामुळे तेलकट चिकटपणामुळे ते लॉक होतात. त्याची जी छिद्र असतात ती लॉक झाल्यामुळे आपला गॅसही व्यवस्थित चालत नाही आणि खूप गॅस या ठिकाणी वाया जातो. सिलेंडर देखील लवकर संपते. परंतु आज आपण अगदी वेगळा वापर करून या बर्नरला अगदी छान असं स्वच्छ बनवणार आहोत. ते म्हणजे कसं की मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. आणि हो, तुम्ही जर व्यवस्थित सर्व टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच यापासून फायदा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सुरुवातीला मी यामध्ये टाकणार आहे मीठ. मी थोडंसं अर्धासा चमचा यामध्ये मीठ टाकलं आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे खाण्याचा सोडा, जो की सर्वांकडे अवेलेबल असतोच. बघू शकता तशा प्रकारे मी इथे मीठ आणि सोडा यामध्ये टाकला आहे. त्यानंतर मी इथे टाकणार आहे शॅम्पू. तुमच्याकडे कुठलाही शॅम्पू तुम्ही टाकू शकतात. आता बऱ्याचदा आपल्याला काही पॅकेटवरती देखील फ्रीमध्ये शॅम्पू मिळतात, ते देखील तुम्ही फेकून न देता अशा प्रकारे शॅम्पूचा इथे वापर करू शकतात, ज्यामुळे आपल्या घरातील खूप मोठी समस्या यापासून दूर होणार आहेत. बघू शकतात अशा पद्धतीने. आणि हो, अजून एक गोष्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे लिंबू. आता बघू शकतात हे लिंबू सुकून गेलं होतं, खराब झालं होतं. आता तुम्ही जर हे लिंबू फेकून दिलं तर आपण हे लिंबू फेकून न देता आपण या पाण्यामध्ये याला मिक्स करणार आहोत. बघू शकतात अशा प्रकारे हे सुकलेलं किंवा वाळलेलं जे लिंबू असतं ते आपण फेकून न देता अशा पद्धतीने जर वापर केला तर आपलं घर देखील क्लीन राहील आणि आपले पैशांचीही या ठिकाणी खूप मोठी बचत होणार आहे. बघू शकतात मी हे लिंबू फेकून न देता या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि हे जे लिक्विड तयार झालेलं अतिशय महत्त्वाचं हे लिक्विड आज या ठिकाणी होणार आहे. बघू शकतात हे बर्नर धुण्यासाठी मी या लिक्विडचा वापर करणार आहे. आणि हो, तुम्ही या लिक्विडचा वापर तुमचे जे टाईल्स असतात किचनमधल्या टाईल्स किंवा गॅस हे तेलकट चिकट झाले असतात आणि यामध्ये जे आपण लिंबू टाकलेलं असतं त्या सायट्रिक ॲसिडमुळे हे जे तेलकट चिकट डाग काढण्यास खूप जास्त प्रमाणात याचा फायदा होतो. बघू शकता अशा पद्धतीने आपण हे बर्नर स्वच्छ करणार आहोत. लिंबू जे मी छिलटं असतं वरचं ते फेकून न देता त्यामध्येच ठेवणार आहे आणि त्यानेच त्या बर्नरला घासलेलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जरा वेळ हे या पाण्यात ठेवायचं आहे बर्नरला. आणि बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अगदी नव्यासारखं हे बर्नर या ठिकाणी निघालेलं आहे. याचे जे छिद्र आहे ते पण व्यवस्थित या ठिकाणी मोकळे झालेले आहे. आता माझा जो गॅस आहे सिलेंडर लवकर संपणार देखील नाही आणि गॅस देखील व्यवस्थित चालेल. बघू शकतात किती चमक याला आलेली आहे. मी इथे घासलेले सुद्धा नाही आहे. तुम्ही या पद्धतीचा नक्की वापर करून तुमची जी घरातील अवघड कामे सोपी करू शकतात. आणि हो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल
असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा। बघू शकतात किती काळसर पाणी या बर्नरचं निघालेलं आहे आणि या पाण्याचा उपयोग, या लिक्विडचा उपयोग तुम्ही टाईल्ससाठी किंवा गॅस धुण्यासाठी किंवा किचनमध्ये जेही तेलकटपणा घालवण्यासाठी याचा उपयोग नक्की करा। तुम्हाला यापासून खरंच खूप मोठा फायदा होणार आहे। त्यासाठी तुम्हाला कुठलेही महागले लिक्विड आणायची गरज नाही आहे। धन्यवाद।